वेलकम. स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फ्लावर आणि वाटाण्याची भाजी. चला तर मग सुरुवात करू. एक 5 मिनिटं मी फ्लॉवर पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे, मीठ टाकून. काही किडे वगैरे असेल तर हे निघून जातात उकळल्यामुळे. आता आपण गॅस बंद करू आणि हा काढून घेऊ. कढई गरम व्हायला ठेवलेली आहे आपण. यामध्ये आपण 2 पळी तेल टाकून घेऊ. पाव चमचा मोहरी टाकून घेऊ. मोहरी चांगली तडतडली. पाव चमचा जिरे टाकून घेऊ. 2 मोठे कांदे बारीक कापून घेतले ते टाकून घेऊ. त्याचबरोबर एक हिरवी मिरची कट करून घेतली छोटी, ती टाकून घेऊ. सगळं एकत्र करून घेऊ. कांदा फ्राय करून घ्यायचा आहे चांगला. यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची. मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. एक मिनिटभर फ्राय करून घ्यायचं आहे. कांदा बऱ्यापैकी फ्राय झाला आहे. आता आपण एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे, तो घालून घेऊ. मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो. थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे. एक 2 मिनटं परतून घ्यायचा आहे टोमॅटो. एक 2 मिनटं झालेले. टोमॅटो पण बऱ्यापैकी शिजला आहे आपला. आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ. पाव चमचा हळद टाकून घ्यायची. अर्धा चमचा लाल तिखट. अर्धा चमचा गरम मसाला. मीठ अगोदर टाकलेले, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये आपण फ्लावर टाकून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे थोडासा फ्रोझन मटर आहे, वाटाणा, मी टाकून घेते. मिक्स करून घ्यायचा आहे. मी हा फ्रोझन मटर वापरलेला आहे, त्यामुळे आत्ता टाकला आहे. जर तुम्ही कच्चा वाटाणा वापरत असाल तर मग अगोदर वाटाणा टाकून शिजवून घ्यायचा 1-2-3 मिनटं आणि नंतर फ्लॉवर ॲड करायचा आहे. हे सगळं मिक्स करून घेतलं की आपण आता मध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ. आता आपण याच्यावर झाकण ठेवून शिजू देऊ.
आपलं फ्लॉवर वाटाण्याची भाजी तयार झाली आहे. पाणी पण आटलं आहे व्यवस्थित. आता आपण याला चेक करू एकदा फ्लॉवर शिजले की नाही. फ्लॉवर शिजलेलं आहे. वाटाणा तर फ्रोझनच होता आपला, त्यामुळे लगेच शिजतो तो. आपण यावर कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपण याला सर्व करून घेऊ. आपली फ्लॉवर वाटाण्याची भाजी तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.